एकदा मी आणि माझा मित्र बाजूच्या गावातून येत होतो. रात्र खूप झाली होती म्हणून माझ्या मित्राने स्मशानभूमीचा रस्ता पकडला. मी त्याला तिथून जाण्यास मनाई करत होतो, पण तो माझं काहीच ऐकत नव्हता. "अरे किती भित्रा आहेस तू, मी आहे ना तुझ्यासोबत," तो मला दम देतच म्हणाला. मी नाईलाजाने त्याच्यासोबत निघालो. स्मशानाचा रस्ता जसा लागला तशी माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. मी मागे गॅरेजवर बसलो होतो. माझा मित्र सायकल चालवत होता. थोडा पुढे आल्यावर माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्यासारखं मला जाणवलं. मी जोरात किंचाळलो. तसं माझ्या मित्राने सायकल थांबवली व मागे माझ्याकडे पाहिले. "अरे सुहास, काय झाले?" तो मला विचारू लागला. मी माझा खांदा दुसऱ्या हाताने झटकत होतो. तो मला अजून काहीतरी बोलेल ह्या भीतीने मी त्याला काहीच सांगितलं नाही. "काही नाही, खांद्यावर काहीतरी वळवळले, बहुतेक किडा असेल," असे मी त्याला म्हणालो व त्याला सायकल चालवायला सांगितले. माझा मित्र दाखवत नसला तरी त्याच्या चेहऱ्यावर भीती साफ दिसत होती. मीही भ्यायलो होतो. तो सायकल चालवत होता. अचानक त्याच्यासमोर एक व्यक्ती येऊन उभा राहिला. त्याने आमची सायकल अडवली व "एवढ्या रात्री इथून कशाला निघालात?" म्हणून आम्हाला बोलू लागला. आम्ही दोघेही जाम घाबरलो होतो. माझा मित्र शेजारच्या गावी गेलो होतो, यायला उशीर झाला म्हणून इथून चाललोय असं त्याला सांगू लागला. त्याने माझ्याकडे नजर फिरवली. त्याने माझ्याकडे बघताच माझ्या अंगात भीतीनं कापरच भरलं. मी माझी नजर त्याच्या नजरेपासून चोरू लागलो व मी खाली बघू लागलो. तो काही क्षण तसाच आमच्याकडे पाहत उभा राहिला. अचानक त्याने आमच्याकडे तंबाखू मागितली. तसं माझ्या मित्राने स्पीडने सायकल चालवत पुढे नेली. आता मात्र तो खूप घाबरला होता आणि मीही. माझे तर हातपायच गळाटले. आमच्या मागून त्या माणसाचा भयानक हसण्याचा आवाज येत होता. माझा मित्र सायकल चालवत होता, पण स्मशानाचा रस्ता संपतच नव्हता. तो खूप दमला होता. त्याचा तोल गेला व आम्ही दोघेही खाली एका खड्ड्यात पडलो. आम्ही आणलेली बॅटरीही आमच्यापासून लांब पडली. आम्ही कसेबसे उठलो व मी बॅटरी घ्यायला धावलो. मी बॅटरी उचलणार तेवढ्याच जमिनीतून एक भयानक हात वर आला आणि त्याने माझा हात पकडला. मी जोरात ओरडलो व त्याच्या हातातून माझा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागलो. माझा मित्रही धावत आला. त्याने माझ्या कमरेला पकडून मला मागे ओढू लागला. त्याने आणि मी एक जोरात हिसका दिला आणि दोघेही खाली पडलो. आता आम्ही वाट दिसेल तिकडे पळत सुटलो. पळता पळता आम्ही एका जागेवर थांबलो. समोरून भयानक चेहऱ्याचे प्रेते विचित्र आवाजात नाचत येत होती. आम्ही दोघे जवळच असणाऱ्या एका झाडामागे पटकन गेलो आणि तिथे लपलो. आम्ही दोघे त्या झाडामागून त्यांना पाहत होतो. एकेकांचे ते भयानक चेहरे, कोणाचे मुडकेच नव्हते तर कोणाचा जबडा फाटलेला, तर कोणाच्या डोळ्याच्या जागी तर काळे खड्डेच होते. आम्ही दोघेही आपल्या तोंडावर हात ठेवून आवाज बाहेर न काढण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही दोघेही घामाघूम झालो होतो. त्या प्रेतांची वरात तशीच नाचत नाचत पुढे गेली आणि गायब झाली. आम्ही तिथेच झाडाला टेकलो. तेवढ्यात एक बाई झाडाच्या फांदीवर उलटी लटकलेली. अचानक ती आमच्यासमोर लोंबकळू लागली. तिची केस खाली लोळत होती. तिने आपले डोळे उघडले. तिच्या डोळ्यात भोवळे नव्हतेच. तिचा चेहरा पूर्णपणे पांढरापट्ट पडलेला. तिने आमच्याकडे पाहिले व दोन्ही हाताने आमचे गळे आवळू लागली. आम्ही तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होतो तसं ती जोरात गळा आवळायची. आमचे चेहरे आता लाल भडक झाले होते. आम्ही जोरात खोकत होतो. आता आमचा जीव जाणार ह्यात काही शंका नव्हती. तेवढ्यात एक मांत्रिक बाबांनी तिच्या अंगावर एक विभूती टाकली. तशी ते भयानक चित्कार करत गायब झाली आणि आम्ही खाली कोसळलो. त्यांनी आमच्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवला व आम्हाला शांत केलं. "एवढ्या रात्री ह्या रस्त्याने कशाला आलात? तुम्हाला माहीत नाही हा रस्ता किती भयानक आहे? आणि आज तर अमावस्या, ह्या वेळेस त्यांची शक्ती किती वाढलेली असते." आम्ही काहीही सांगण्याच्या व ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. त्यांनी आम्हाला गावच्या वेशीपर्यंत सोडले.
आम्ही 5 मिनिटातच तिथे पोचलो. आम्ही पळतच आमच्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही तापाने फणफणत होतो. घरचे खूप काळजीत होते. तेवढ्यात तेच मांत्रिक बाबा आमच्या घरी आले. त्यांनी रात्रीचा सर्व घडलेला प्रकार आमच्या घरच्यांना सांगितला. त्यांनी आमच्यावरून लिंबू उतरले व गावच्या वेशी बाहेर टाकले. तसा आमच्या दोघांचाही ताप झडदिशी उतरला व आम्हाला भूक लागली. आम्ही पोटभर जेवलो. आम्हाला बरं झालेलं पाहून आमच्या घरच्यांनाही हायसे वाटले. त्या बाबांनी आमच्या दोघांच्या गळ्यात घालायला एक ताईत दिला. तो ताईत मी कधीही काढत नाही. पण त्या रात्रीपासून आम्ही कधीही त्या स्मशानाच्या वाटेने येण्याचे धाडस केले नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला